अहिल्यानगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला झालाय। कर्मचाऱ्यावर जमावानी जीवघेणा हल्ला केला। कर्मचारी धीरज परदेशींना जबर मारहाण करण्यात आलेली आहे। 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून ही मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। जखमी धीरज परदेशी यांच्यावर नेमक्या कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला याचाही तपास पोलीस करतायत। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन परदेशी यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे। महानगरपालिकेचा धीरजसिंग परदेशी हा जो काही युवक तिथं लाईटचं मेंटेनन्सचं काम करण्याकरता गेला, हा काही कुठल्याही प्रकारे तिथं खाजगी काम नाही, सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम हे करण्याकरता गेलेला असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला होणं हे कुठपर्यंत योग्य आहे। आणि हे काम तिथलं आवरल्यानंतर तो तिथलच्या कब्रस्तानमध्ये काम करण्याकरता गेलो। त्याला तिथं स्थानिक वायरमननी सांगितलं कब्रस्तानमध्ये देखील काम आहे, तिथं तो करण्याकरता गेला। म्हणजे अशा प्रकारे सिव्हिल काम आहे, सार्वजनिक काम चालू असताना एखाद्यावरती हल्ला करणं ही घटना ही खरं तर फार निंदनीय आहे। त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। पेशंट आहे, आता ऍडमिट झालेले ते धीरज परदेशी म्हणून त्यांना काम करत असताना काही लोकांना त्यांना मारहाण केलेलं आहे। त्या प्रकरणामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांचे उपचार सुरू झाला इकडे हॉस्पिटलला। आणि बरेच लोक इकडे थांबलेले आहे। आणि फक्त एवढंच आहे, पूर्ण नगरमध्ये जे नागरिकांना विनंती आहे ते आमच्या लगेच पोलीस कंप्लेंट पण आता दर्ज होत आहे। आणि जे लोक केलेलं आहे त्यांना पकडण्यासाठी आमच्या टीम्स ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे।